हर हर महादेव. नमस्कार मंडळी. 17 ऑगस्ट 2026 सोमवार हा दिवस अतिशय विशेष आहे. कारण या दिवशी नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एका दिवशी आलेला आहे. म्हणून अनेकांच्या मनात प्रश्न आहे, नागपंचमीचा उपवास कसा करायचा? श्रावण महिन्याचा उपवास वेगळा करायचा का? भावासाठी केला जाणारा उपवास कधी धरायचा? उपवास कधी सोडायचा? आधी महादेवाची पूजा करायची की नागदेवताची? आणि नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे? आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी नाग नागपंचमी आणि श्रावण सोमवारच्या दिवशी करता येणाऱ्या काही सोप्या धार्मिक उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे सण, व्रत, पूजा आणि धार्मिक माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिहा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यं. चला तर मग आजच्या या विशेष व्हिडिओला सुरुवात करूया. 17 ऑगस्ट 2026 हा दिवस विशेष का? मंडळी, 17 ऑगस्ट 2026 रोजी सोमवार आहे आणि या दिवशी नागपंचमीचा सण आहे. श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम भगवान महादेव, शिवपूजा, अभिषेक, बेलपत्र, सोमवारचे व्रत आणि भक्तीला महल येतो. आणि याच पवित्र श्रावण महिन्यात नागपंचमीसारखा महत्त्वाचा सण येतो. नागदेवता आणि भगवान शिव यांचे आपल्या धार्मिक परंपरेत विशेष नाते मानले जाते. भगवान शिवांना गळ्यात नागराजा वासुकी विराजमान आहेत. भगवान विष्णूंच्या संबंधित शेषनाग जोडला जातो. म्हणून नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी येत असल्यामुळे अनेक भक्तांसाठी हा दिवस विशेष भक्तीचा दिवस ठरतो. नागपंचमी आणि श्रावण सोमवारचे दोन उपवास करायचे का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मंडळी, दोन वेगवेगळे उपवास करणे आवश्यक आहे असे नाही. तुमच्या श्रद्धा, आरोग्य, घरातील परंपरेनुसार तुम्ही एकाच दिवशी दोन्ही व्रत आणि भावना ठेवू शकतात. श्रावण सोमवार हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी महत्त्वाचा आहे, तर नागपंचमी हा नागदेवतेच्या पूजेचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी भगवान शिव आणि नागदेवता या दोघांचीही श्रद्धेने पूजा करता येते. एकाच दिवशी दोन व्रत असल्यामुळे स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. भावाचा उपवास नेमका कधी करायचा? आता विशेष महिला हा प्रश्न पडतो. नागपंचमीच्या निमित्ताने अनेक महिला आपल्या भावांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या सुख समृद्धीसाठी उपवास करतात. मात्र या उपवासाची पद्धत सर्व ठिकाणी एकासारखी नाही. काही कुटुंबांमध्ये भावाचा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमी झाल्यानंतर तो सोडण्याची पद्धत आहे. तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशीच भावासाठी उपवास केला जातो आणि नागपंचमीच्या पूजा व नैवेद्य झाल्यानंतर उपवास सोडला जातो. म्हणून इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या घरात जी परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे तीच पद्धत पाळणे योग्य आहे. जर तुमच्या घरात आदल्या दिवशी उपवास करण्याची पद्धत असेल तर रविवारी 16 ऑगस्ट 2026 रोजी उपवास करण्याची पद्धत तुम्ही पाळू शकतात. आणि तुमच्या घरात नागपंचमीची दिवसाची भावांचा उपवास करण्याची परंपरा असेल तर तुम्ही सोमवार 17 ऑगस्ट रोजी तो उपवास करू शकतात. केवळ एखाद्या व्हिडिओमध्ये वेगळी पद्धत सांगितली आहे म्हणून आपल्या घरची जुनी परंपरा बदलण्याची गरज नाही. तुमच्या घरात ज्येष्ठ व्यक्तींकडून किंवा कुटुंबातील रूढी जाणून घेऊन व्रत करा. भाऊ नसला तरी हा उपवास करता येतो का? काही महिलांना हा प्रश्न पडतो. मला भाऊ नाही, मग मी भावाचा उपवास करायचा का? त्या बाबतीत प्रादेशिक आणि कौटुंबिक परंपरा वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी भाऊ नसलेल्या महिला नागदेवतेला भावाचे प्रतीक मानून हा उपवास करतात. जर तुम्ही घराच्या परंपरेत अशी पद्धत असेल तर तुम्ही श्रद्धेने हा उपवास करू शकतात. मात्र हा उपवास करणे बंधनकारक आहे असे समजू नका. नागपंचमी आणि श्रावण सोमवारची पूजा कशी करायची? आता जाणून घेऊया. 17 ऑगस्टची दिवशी पूजा कशी करायची? सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा.
घराची आणि देवघराची स्वच्छता करा. तुमच्या घरात परंपरेनुसार उंबरठ्यावर हळदीचे चिन्ह किंवा लेपन करण्याची पद्धत असेल तर ते करू शकतात. सर्वप्रथम देवघरातील देवाची पूजा करा. त्यानंतर भगवान शिवांच्या शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. तुमच्या परंपरेनुसार पंचामृत अभिषेक करायचा असल्यास तो करा. अभिषेक करताना श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर महादेव बेलपत्र, पांढरी फुले, धोत्र्याची फुले किंवा फळे आपल्या परंपरेनुसार पूजेचे साहित्य अर्पण करा. पूजा करताना मनात साधा संकल्प करा. हे भगवान महादेवा, आज श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या निमित्ताने मी श्रद्धेने तुमची पूजा करीत आहे. माझ्या कुटुंबावर तुमची आणि नागदेवतेची कृपा राहू दे. घरात सुख, शांती, समाधान नांदू दे. मोठा संकल्प करण्यापेक्षा श्रद्धा आणि सात्विक भावना महत्वाची आहे. नागदेवतेची पूजा कशी करायची? महादेवांची पूजा झाल्यानंतर नागदेवतेची पूजा करू शकतात. तुमच्या घरात परंपरेनुसार नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवून पूजा करता येते. नागदेवतेला हळद, कुंकू, अक्षदा, फुले, नैवेद्य अर्पण करा. नागदेवतेसमोर श्रद्धेने प्रार्थना करा. जिवंत सापाला पकडणे, त्याला त्रास देणे किंवा त्याच्यावर कोणताही पदार्थ टोचले आवश्यक नाही. नागपूजेला खरा भाव म्हणजे नागदेवतेची श्रद्धा आणि निसर्गातील सापांचे संरक्षण. नागपंचमीच्या दिवशी काय करू नये? आता अत्यंत महत्त्वाचा भाग. नागपंचमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये काही पारंपरिक नियम पाळले जातात. सापांना त्रास देऊ नका. वारूळ उकळणे, जमीन नांगरणे किंवा सापांना इजा होईल अशी कामे शक्यतो टाळण्याचा परंपरा आहे. त्या धार्मिक श्रद्धेबरोबर सर्पसंवर्धन आणि निरीक्षण संवर्धनाचा संदेश देखील घ्या. चिरणे, कापणे टाळण्याची परंपरा. काही घरांमध्ये नागपंचमीच्या दिवशी भाजी चिरणे, कापणे किंवा तळणे टाळले जाते. म्हणून उकळलेले किंवा आधी तयार केलेले सात्विक पदार्थ करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. तवा चुलीवर न ठेवण्याची परंपरा आहे. काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी चुलीवर किंवा गॅसवर तवा ठेवला जात नाही. काही कुटुंबात आदल्या दिवशी स्वयंपाक करून ठेवतात. ही प्रथा सर्वत्र सारखी नाही. केस आणि नखे कापणे टाळतात. नागपंचमीच्या दिवशी केस कापणे आणि नखे काढणे टाळण्याची अनेक ठिकाणी परंपरा आहे. श्रावण सोमवार असल्यामुळे काही कुटुंबांमध्ये महिलांनी त्या दिवशी केस न धुण्याची प्रथा आहे. तुमच्या घरात अशी परंपरा असेल तर ही श्रद्धेने पाळू शकतात. व्रताच्या नावाखाली आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपवास करताना आपल्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी स्वतःला त्रास देण्याची गरज नाही. श्रद्धा म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास देणे नव्हे. नागपंचमीला कोणते पदार्थ केले जातात? महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी पारंपरिक पदार्थ करण्याची पद्धत आहे. उकळलेले पदार्थ, धिंडे, कानुले, दूध शेवाळ्या अशा सर्व नैवेद्य घरामध्ये केले जातात. तुमच्या कुटुंबात परंपरेनुसार नैवेद्य तयार करा आणि श्रद्धेने नागदेवतेला अर्पण करा. नागपंचमीचे धार्मिक महत्त्व. मंडळी, आपल्या परंपरेमध्ये नागाला केवळ सर्प म्हणून पाहिले जात नाही. नाग अनेक धार्मिक कथांमध्ये शक्ती, संरक्षण आणि निसर्गाचे जोडलेले प्रतीक मानले गेले आहेत. भगवान शिवांच्या गळ्यात वासुकी व नाग विराजमान आहे. भगवान विष्णू शेषनागावर शयन करतात. समुद्र मंथनाच्या कथेतील वासुदेव नागाचा उल्लेख येतो. म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्या मागचा निसर्गाचा आणि जीवसृष्टीचा संरक्षणाचा संदेश देखील आपण लक्षात ठेवावा. या दिवशी छोटासा उपाय. या दिवशी सकाळी भगवान शिवांची पूजा करून ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्या श्रद्धेने जप करा. त्यानंतर नागदेवतेसमोर हात जोडून आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्न किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करा. या सर्व गोष्टी करताना मनात श्रद्धा, नम्रता, सात्विक भावना असू द्या. शेवटचा महत्त्वाचा संदेश. मंडळी, 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एका दिवशी येत असल्यामुळे हा दिवस भक्ती आणि पूजेसाठी विशेष आहे. पण लक्षात ठेवा, पूजा किती मोठी केली त्यापेक्षा किती श्रद्धेने केली हे महत्त्वाचे आहे. दोन वेगळे उपवास करण्याची सक्ती नाही. भावांच्या उपवासाची पद्धतही प्रत्येक कुटुंबात वेगळी असू शकते.
म्हणून आपल्या घरातील परंपरा, श्रद्धा आणि आरोग्य यांचा विचार करून व्रत करा. भगवान महादेव आणि नागदेवतेची कृपा आपल्या सर्व कुटुंबावर राहो. सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशा धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.